सोलापुरात 34 अल्पवयीन मातांचं प्रकरण समोर आल्यानं एकच खळबळ उडाली। त्यामुळे आता बालविवाह रोखण्यासाठी बालहक्क आयोग राज्य सरकारला महत्त्वपूर्ण शिफारस करणार आहे। लग्नपत्रिकेवर वर वधूची जन्मतारीख बंधनकारक करा अशी शिफारस राज्य सरकारला केली जाणार आहे। बालहक्क आयोगाचे सदस्य संजय लाखे यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली। दरम्यान राज्य सरकारने हा निर्णय घेतला तरीही केवळ लग्नपत्रिकेवर जन्मतारीख टाकून बालविवाह रोखले जातील का असा प्रश्न उपस्थित होतोय। अनेक तारखा चुकीच्याही टाकल्या जाऊ शकतात, त्यामुळे त्याच्या फेरतपासणीचा देखील मुद्दा निर्माण होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आपलं वय जाहीर करणं अनेकांना अयोग्य वाटतं, त्यामुळे हा निर्णय लागू झाल्यानंतरही त्याला विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही। राज्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय आणि एकीकडे आपण सामाजिक चळवळीमधून बालविवाह थांबले पाहिजे असा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर ही जर जन्मतारीख त्या पत्रिकेवर छापली तर मोठ्या प्रमाणावर या प्रकाराला प्रतिबंध बसेल असं आमचं मत आहे। म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली आणि आपल्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला विनंती करतो की तातडीने या बाल हक्क आयोगाच्या सूचनेची अंमलबजावणी करावी आणि लग्नपत्रिकेवर मुलाची आणि मुलीची ही जन्मतारीख लिहिणं हे कंपल्सरी करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।